तर मित्रांनो नमस्कार. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकला नाही की त्याचा मुद्दा असा आहे की मी गाडीवर नव्हतो आणि माझ्यासमोर मुलगा बी नाही. आजचा माल आहे आपला विजयवाड्याचा पुढचा हनुमान जंक्शन या बारीचा माल आहे आपला ओव्हरलोड. समजा बॉर्डरवरून गाडी जाते का बघू, नाही जात असेल तर आपल्याला बॉर्डर चौकाचा रस्ता माहित आहे. चला तर मित्रांनो आता निघूया, आपण गाडी स्टार्ट करूया. हे आहे हैदराबादचा रस्ता मित्रांनो. आता हे बघा गुरुद्वारा आहे. हे गुरुद्वारा पास झालं. हे हे गुरुद्वारा आहे बघा. हे गुरुद्वारा पास झालं की टोल टॅक्स लागते. हे हे गुरुद्वारा आहे बघा. या गुरुद्वाराच्या पुढे टोल टॅक्स आहे. टोल टॅक्स पास झालं की खानापूर गाव लागते. खानापूर गावाच्या मी तिथून टर्न मारतो बघा. आता हे गुरुद्वारा आहे. याच्या पुढे आता टोल टॅक्स आहे. हे टोल टॅक्स आहे बघा. या टोल टॅक्स वरून बॉर्डर आहे 7 किलोमीटर. त्याच्या आधी पण आपला टर्न मारायचा आहे. पुढे पुढे मित्रांनो बघत राहता. हे देगलूरच्या अलीकडे टोल नाका आहे बघा. मित्रांनो बघा हे खानापूर गाव आहे. तर इथून सरळ गेला तर बॉर्डर आहे 3 किलोमीटर बघा. इथून आपल्याला जायचं लेफ्ट साईडला. आता इथून मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहित होईल. इथून या साईडला लेफ्ट साईडला मारायचं आहे. हैदराबाद रस्ता आहे. आपल्याला हे इथून जायचं बघा. हे ओव्हरलोडच्या गाड्या बघा इकडून येते. मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. मित्रांनो आता हे आहे बघा नरंगल गाव. इथून आपला टर्न मारायचा बघा. त्या गावातून टर्न आहे बघा. हा का आपल्या खानापूर मी आलेल्या समोर 10 किलोमीटर. कारण लॉंग व्हिडिओ देऊन तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवत आहे. तेव्हा इथून टर्न आहे. आता हे इथं ढीक आहे बघा. ओळखू हे टर्न ओळखू येत नाही. हे असं आहे, छोटासा टर्न आहे बघा. हे आहे बघा बॉर्डर चुकवायचा असली रस्ता. असा आहे बघा रस्ता मित्रांनो. 15 किलोमीटर रस्ता खराब आहे मित्रांनो. संपूर्ण असं बघू शकता मोटरसायकल इकडे या रोडला मित्रांनो संध्याकाळी 8च्या नंतरच यायचं. कारण या रस्त्याला उसाच्या गाड्या सध्याच्याला चालू आहेत. असा रस्ता आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता. पुढं पुढं मित्रांनो थोडा चांगला आहे रस्ता, थोडा पण खराब नाही आहे मित्रांनो रस्ता.
चला मित्रांनो, पुढे पुढे बघत राहा. पुढे गाव लागते, एक 5-6 किलोमीटरला गाव आहे. ते पूर्ण स्पीड मध्ये करतो. बघू शकता असा रस्ता आहे बघा. आता रस्ता आहे संपूर्ण. गाडी पण येत नाही संध्याकाळी जास्त, इकडे कोणी येत पण नाही. याचा ओव्हरलोड मित्रांनो माल आहे, त्यांनी जिंकून या. मित्रांनो तिथून 4-5 किलोमीटर लागेल असा गाव लागतो आहे. छोटस गाव आहे. या गावामध्ये सिंगल रस्ता आहे बघा. त्या गावामध्ये एकच गाडी पास होती बघा. या गावामध्ये बघत राहा मित्रांनो. गावामध्ये संपूर्ण सिंगल रस्ता आहे. पुढून जर गाडी आली तर मित्रांनो गाडी पास होत नाही या गावामध्ये. या गावामध्ये त्याच्या पुढे गाव आहे, त्या गावामध्ये असं होत आहे या गावामध्ये. ऑटो यायला बघा मित्रांनो पुढून. आता ऑटो पास होते का नाही ते बघूया मित्रांनो. ऑटो पास होईल. एक ऑटो पुरती जागा आहे मित्रांनो या गावामध्ये. ऑटो पास झाला मित्रांनो. हे गाव संपलं बघा. याच्या पुढे एक गाव लागते आणखी. या गाव त्या पुढच्या गावापासून असा रस्ता आहे बघा. आता जरा मित्रांनो पुढे भेटू, थोडं थोडं चालत राहा. हे गाव आहे. आता या गावामध्ये पण सिंगल रस्ता. आता हे गाव पास झालं तर पोलीस चौकी लागते. पोलीसवाला असलं तर तिथं 100 रुपये मागते बघा. नसलं तर मग आपलं नशीब. नाही तर 100 रुपये देऊन त्याला सोडावते. तेलंगणाचा पोलीसवाला राहते बघा त्या रोडला. हे गाव आहे बघा. या गावामध्ये सिंगल रस्ता आहे. ते पाठीमागचं एक गाव आणि हे एक गाव. हे गाव पास झाल्याच्या नंतर तेलंगणा लागते. गावामध्ये सिंगल रस्ता आहे छोटा. म्हणून गाडी येते, गाडी पास होत नाही या गावामध्ये. या गावामध्ये मित्रांनो असा रस्ता आहे बघा. हे गाव संपलं. आता इथून मित्रांनो तेलंगणा लागते. या गावापर्यंत थोडं अवघड होतं या दोन गावामध्ये. बाकी आता पुढं काही टेन्शन नाही आपल्याला. या गावामध्ये थोडं असे झाड आहेत बघा. संध्याकाळचा टाइम त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसत नसेल. असे झाड आहेत खाली.
हे बघा समोरून ओव्हरलोडच्या मित्रांनो गाड्या आल्या. हे नदी आहे आता इथून तेलंगणा स्टार्ट झालेला आहे. तर याच्या पुढं थोडा थोडा रस्ता चांगला आहे. गाव पोतदंगल गाव लागते. ते पोतदंगल गाव पास झालं पुढं बासवाडा आहे बघा. पुढं बघत राहा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ. हे ओव्हरलोडच्या पुढून गाड्या आहे. ऊसाची आहे का कशाची गाडी माहित नाही मित्रांनो. पुढून गाडी आली अशा गाड्या थांबतात. हे भुशाची गाडी आहे. एवढ्या मोठ्या गाड्या येतात जे संपूर्ण ओव्हरलोड वाले आहेत. हो का हे दोन गाड्या इथून मित्रांनो तेलंगणा स्टार्ट झालेला आहे. इथून बघा आता चांगला रस्ता आहे बघा. आता या नदीवर पोलीसवाला असते आहे का नाही बघूया. असलं तर 100 रुपये वाजतात मित्रांनो आपले. असा रस्ता आहे बघा तेलंगणामध्ये आता. ही झोपडी आहे. याच्यामध्ये पोलीसवाला असते बघा आहे की नाही बघूया. झोपडी आहे बघा. असलं तर याला 100 रुपये द्यावं लागतात. नसेल तर आपण जाऊ शकता. भागरात होतो ते गाडीवाला. मित्रांनो पोलिसाला नाही दादा आपले 100 रुपये वाचले. पोलीस चौकीच्या समोर आल्यानंतर एक लेफ्ट साईडला रस्ता आहे बघा. हे लेफ्ट साईडला एक राईटला आपल्याला जायचं राईटला. हे गाव आहे पोतंगल. इथून लागते मी बासवाडा 20 किलोमीटर आहे समजा आपल्याला. बासवाड्याहून तुम्हाला मित्रांनो चिखलमला डायरेक्ट रस्ता ते दाखवतो. हे आहे पोतंगल गाव. पोतंगल गावातून लेफ्ट साईडला रस्ता आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर 2-3 किलोमीटरला राईट साईडला रस्ता आहे. एकच रस्ता 20 किलोमीटर डायरेक्ट बासवाडा. हे आहे बघा पोतंगलचं बस स्टँड. आपल्याला इथून जायचं लेफ्ट साईडला. कोण आहे बघू शकता आपण. इथून 2-3 किलोमीटर चालायचं मित्रांनो. 2-3 किलोमीटर गेल्या पुढं राईट साईडला रस्ता आहे. राईटला एकदा मारलं तिथून की 20-25 किलोमीटर बासवाडा आहे. तर इथून चांगला रस्ता आहे बघा. पूर्ण असा रस्ता आहे. गाव पास केलं आपण. गाव पास केलं का हे राईट साईडला रस्ता आहे बघा. हे सरळ जर आपला सरळ जायचं राईटला मारायचं. राईटला मारलं डायरेक्ट इथून सरळ रस्ता आहे बघा. डायरेक्ट 20-22 किलोमीटर बासवाडा आहे. चला आपण बासवाड्यामध्ये भेटूया. 15-20 किलोमीटर आल्यानंतर मित्रांनो आता लेफ्ट साईडला चालला आहे बोधन आणि राईट साईडला जाते बघा बासवाडा. बासवाडा 2 किलोमीटर आहे.
बघू शकता बासवाडा इथून 2 किलोमीटर आहे. बासवाड्यामधून तुम्हाला मित्रांनो संपूर्ण बघा बासवाड्यातून कुठं टर्न मारायचं ते हे जाते बोदल ना मित्रांनो, हे जाते बासवाडा इथून. बासवाडा 2-3 किलोमीटर आहे. हे बासवाडा आहे बघा, छोटं असं गाव आहे, सिटी आहे थोडी छोटी. लो एंट्री नसते, काही नसते इथं या सिटीमध्ये. तर इथून बघा एक राईट साईडला पूर्ण रस्ता आहे. तिथून राईटला मारलं डायरेक्ट पिटलम चौरस्ता लागते. ज्यांना हैदराबाद जायचं आहे त्यांनी पुढून राईटला टर्न मारला डायरेक्ट हैदराबाद. आणि ज्यांना मेडचल येलारडी जायचं त्यांनी सरळ जायचं. सरळ गेलं की पुढं लेफ्टला मारल्यानंतर डायरेक्ट जेटला जाऊ शकता. पुढं बघत राहतं मित्रांनो. इथून राईटला मारलं इथं बघा पुतळा आहे. इथून राईटला मारलं डायरेक्ट पिटलम बदलापूरला जाऊ शकता बघा. हे असा रस्ता आहे पूर्ण इथून डायरेक्ट ब्रिजच्या खाली मित्रांनो जाऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.